योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 1 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू त्याच्या शिष्यांना हे अतिशय महत्त्वाचं वचन सांगत आहे. त्या घडीसाठी, त्या वेळेसाठी शिष्यांना या वचनाची फार आवश्यकता होती. कारण त्यानंतर थोड्या वेळाने प्रभूचं दुःख सहन आणि त्याचं क्रूसावरचं मरण होणार होतं. लवकरच या गोष्टी घडून येणार होत्या आणि म्हणून शिष्यांना या आत्मिक गोष्टीची गरज होती. आणि म्हणून प्रभू त्यांना सांगत आहे की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याच प्रभूच्या वचनाची आज आपल्यापैकी प्रत्येकाला गरज आहे. प्रभू अगदी खात्रीने आपल्याला सांगत आहे की तुमचं मन, तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होता कामा नये, अशांत होता कामा नये. आणि त्यासाठी देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगाची स्थिती बघत असताना आपल्याला समजतं की आपल्या मनात शांती टिकून राहणं आणि आपण स्वस्थ राहणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. प्रचंड उलथापालथ जगामध्ये घडत आहे. प्रचंड भयानक अशा घडामोडी आपल्या अवतीभोवती घडताना आपण बघत आहोत. आणि ज्याप्रमाणे एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ती जर सुसाट वेगाने धावते तर माहिती आहे की ती कुठेतरी आपटणार, आदळणार आणि तिचा चक्काचूर होणार. अगदी त्याप्रमाणे जगाची अवस्था झालेली आहे. ब्रेक फेल झालेली गाडी कोणत्याही घडीला कुठेही आपटू शकते आणि कोणत्याही घडीला तिचा चक्काचूर होऊ शकतो, अशी त्या गाडीची अवस्था असते. त्या गाडीप्रमाणे आज जगाची अवस्था झालेली आहे. कुठे चाललेलं आहे जग, काय होणार आहे जगाचं, जे काही घडत आहे ते सगळं बघून लोकांची अंतःकरणं भीतीने भरून गेलेली आहेत. प्रभू येशूने शेवटच्या काळाची भविष्यवाणी जिथे केलेली आहे तिथे त्याने ही गोष्ट अगोदरच सांगून ठेवली होती की भयाने आणि जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे पुष्कळ लोक मरणोन्मुख होतील. भयाने, भीतीने आणि जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे पुढे काय होईल, उद्या काय होईल, परवा काय होईल, काय होणार आहे याची खूप धास्ती घेतल्यामुळे, खूप चिंता आणि विचार केल्यामुळे अनेक जण मरणोन्मुख होणार आहेत, म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे बनणार आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट प्रभूने तेव्हाच सांगून ठेवली होती की या शेवटच्या काळात एक भयानक भीती माणसांच्या हृदयाचा ताबा घेणार आहे आणि त्यामुळे लोक मेल्यासारखे बनणार आहेत. आणि आज वास्तवात आपण बघत आहोत की तीच स्थिती जगामध्ये घडत आहे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आणि कदाचित तुम्ही स्वतःही तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टीचा अनुभव करत आहात त्यामुळे अगोदरच तुम्ही घाबरून गेला असाल, अगोदरच तुमचं मन अस्वस्थ झालं असेल, अगोदरच तुम्ही अशांत झालेला असाल. पण आपणा सगळ्यांसाठी प्रभू हे धीराचं वचन सांगत आहे की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जरी जग विनाशाकडे धावत आहे आणि जरी या जगाची अवस्था भयानक बनत चाललेली आहे तरी देवाने मात्र यातून सुटकेचा मार्ग ठेवलेलाच आहे.
जगातल्या ज्याला ज्याला या सुटकेचा मार्गाचा अवलंब करायचा आहे त्या सगळ्यांसाठी देवाने हा मार्ग उपलब्ध करून ठेवलेला आहे. जग भयानक आहे, जग वाईट बनत चाललेलं आहे, जगाची स्थिती बिघडत चाललेली आहे, पण तरीसुद्धा सुटकेचा मार्ग जगामध्ये आहे. तरीसुद्धा यातून वाचण्याचा मार्ग जगामध्ये आहे आणि तोच प्रभू या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या हृदयात देवावरचा आणि प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे हा विश्वास सुटकेचा मार्ग आहे. सगळ्या भयानक वाईटातून, दुःखातून आणि जगात जी प्रचंड उलाढाल सुरू आहे त्यातून सुटकेचा मार्ग हा आहे की आपल्या हृदयात देवावरचा आणि प्रभू येशूवरचा विश्वास असला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण एकमेकांना कितीही समज दिली आणि एकमेकांचं कितीही सांत्वन केलं की धीर धरा, घाबरू नका, धीर धरा, घाबरू नका, पण या आपल्या सांत्वनामध्ये आणि या आपल्या बोलण्यामध्ये जर देवावरचा विश्वास नसेल आणि विश्वासामुळे आपण जर या गोष्टी बोलत नसतो तर या बोलण्याला सुद्धा काहीही अर्थ नाही आहे. आजकाल खूप लोक एक दुसऱ्यांना सल्ला देतात, काही झालं तरी घाबरू नका, काही झालं तरी ढळू नका, काही झालं तरी अस्वस्थ होऊ नका. पण का अस्वस्थ होऊ नका, का घाबरू नका? फक्त घाबरू नका, फक्त अस्वस्थ होऊ नका एवढा सल्ला पुरेसा नाही आहे, कारण पण हवं आहे. प्रभू एवढंच सांगून सोडत नाही आहे की तुमचं हृदय अस्वस्थ होऊ नये किंवा तुम्ही अशांत होऊ नये, एवढंच तो देत नाही आहे, पुढे कारण सांगत आहे. का अस्वस्थ होऊ नका, का अशांत होऊ नका, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा म्हणजे तुमच्या हृदयात जर देवावरचा विश्वास आहे, जर तुमच्या हृदयात देवाबद्दल खात्री आहे, देवाबद्दल भरवसा आहे, तर देव तुम्हाला सोडणार नाही आणि म्हणून तुम्हाला अस्वस्थ होण्याची आणि अशांत होण्याची गरज नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नुसता सल्ला देऊन भागत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगात सल्ला देणारे खूप आहेत, परंतु देवावरचा विश्वासही त्याचबरोबर ते नाकारतात. एकमेकांना सल्ला देतात की घाबरू नका, पण देवावरचा विश्वास नाकारतात. पण आज जगाची अवस्था अशी आहे की ह्या सल्ल्याने काही होणार नाही आहे. जर तुमच्या हृदयात आणि माझ्या हृदयात देवावरचा विश्वास असेल तर तो विश्वासच आपला सुटकेचा मार्ग आहे. तो विश्वासच आपल्याला वाचवू शकतो, तो विश्वासच आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो आणि तो विश्वासच आपल्याला देवाशी जोडू शकतो. जर आपल्या हृदयात देवावरचा विश्वास नसेल तर आपण आपल्या बुद्धीने, आपल्या ताकदीने आणि आपल्या मेहनतीने कितीही प्रयत्न केले तरी या जगात आपण बुडून जाणारच आहोत, कारण जग विनाशाच्या गर्तेमध्ये चाललेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दिवसेंदिवस जगाची अवस्था बिघडत चाललेली आहे. पण त्याचबरोबर हेही विसरता कामा नये की जेवढे देवावर विश्वास ठेवतात आणि जेवढे देवाला चिकटून आहेत त्या सगळ्यांबरोबर देव आहे आणि देवाने त्यांना सोडलेलं नाही आहे. आपण बायबलमध्ये सुद्धा किती उदाहरणं बघतोय की कठीण काळात लोकांनी देवावर विश्वास ठेवला, अतिशय कठीण परिस्थितीत लोकांनी देवावर विश्वास ठेवला आणि देवाने त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना प्रतिफळ दिलं. कारण देवाचं वचन म्हणतं की जे झटून मेहनतीने त्याचा शोध घेतात त्यांना तो प्रतिफळ देतो. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्या बाबतीत बायबल असंही म्हणतं की त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही, कधीच फजित होत नाही. देव अशा लोकांच्या बाबतीत प्रसन्न असतो, आनंदित असतो जे देवावर खऱ्या मनाने विश्वास ठेवतात. फक्त तोंडाने बोलणं नाही, खऱ्या मनाने, हृदयाने. तोंडाने बोलणारे पण बरेच लोक आहेत की आमचा देवावर विश्वास आहे, पण प्रत्यक्षात वागणं मात्र त्यांच्या विश्वासाच्या विरुद्ध असतं.
देवावर विश्वास आहे असं तोंडाने बोलणं, परंतु वागणं विश्वासाच्या विरुद्ध असणं हे आपल्याला वाचवू शकत नाही. पण ज्यांचा खऱ्या मनाने देवावर विश्वास आहे, जे फक्त तोंडाने बोलत नाहीत तर आपल्या वागण्यातून विश्वास दाखवतात, अशा सगळ्यांच्या बरोबर देव राहतो आणि देव त्यांना विश्वासाप्रमाणे प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. कारण बायबल म्हणतं की तो विश्वसनीय देव आहे, तो कधीच कोणाला फसवत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती वेळा आपण माणसांचा असा अनुभव घेतो, एखादा माणूस आपल्याला म्हणतो की बघ, तुला कितीही गरज लागली, कधीही संकटात असला तरी मला फक्त एक फोन कर, मी नेहमी तुझ्या मदतीसाठी तयार आहे. कोणत्याही वेळेला कधीही तुला गरज लागली मला फोन कर, मी तुला मदतीसाठी तयार आहे, असं सांगणारी माणसं आपल्याला भेटतात. आणि जेव्हा आपल्याला गरज लागते आणि आपण त्यांना फोन करतो तेव्हा त्यांचं उत्तर येते की मला जरा थोडा अगोदर फोन केला असता बरं झालं असतं, आता मला अमुक काम आहे, किंवा मी स्वतः एक अमुक अडचणीमध्ये आहे, मी आता मदत करू शकत नाही, पुढच्या वेळेला मी तुला मदत करेन. ही माणसाची वृत्ती आहे. ज्या माणसाने तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की कधीही कोणत्याही गडेला तुला कसलीही गरज लागली तरी मला सांग, मी तुला मदत करणार, आणि जेव्हा तुम्हाला गरज लागते आणि तुम्ही फोन करता तेव्हा तो माणूस म्हणतो की मी आता मदत करू शकत नाही, आता मी स्वतः अडचणीत आहे, किंवा काहीतरी कारण देतो आणि मदत करणं टाळतो. ही माणसाची वृत्ती आहे. देव तसा नाही आहे. म्हणून देवाला विश्वसनीय म्हटलेलं आहे. त्याने जर म्हटलं आहे की तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर मी तुला प्रतिफळ देणार, जे आस्थेने हृदयाने माझा धावा करतील त्यांना मी उत्तर देणार, असं जर देवाने सांगितलं आहे तर तो देणार म्हणजे देणार म्हणजे देणार. तो उत्तर देणारच, तो प्रतिफळ देणारच. जेव्हा तुम्ही गरजेच्या वेळी त्याला हाक माराल तेव्हा तो तुम्हाला असं नाही सांगणार की आता मला शक्य नाही आहे. देव म्हणजे माणूस नाही आहे. म्हणून जुन्या करारात देवाने एका ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही मला माणूस समजता काय, मी माणूस नाही आहे, मी देव आहे. किती वेळेला आपल्याला देव माणसासारखाच आहे असं वाटतं. माणूस कसं अडचणीच्या वेळेला हात वर करतो आणि आपल्याला मदत करणं नाकारतो, देवाच्या बाबतीत तसं नाही आहे. तुम्ही कोणत्याही वेळेला कधीही त्याचा धावा करू शकता आणि तो नेहमीच आपल्याला मदत करायला आणि उत्तर द्यायला तयार असतो. कारण बायबल म्हणतं की देवाला आपल्या हृदयातला विश्वास बघून आनंद होतो आणि जे विश्वासाने त्याचा धावा करतात त्या सगळ्यांनाच तो उत्तर देतो. त्याच्यावर खऱ्या मनाने विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण संपूर्ण बायबलमध्ये अशी किती उदाहरणं पाहतो की ज्यांनी देवावर मनापासून विश्वास ठेवला त्यांना देवाने कशी मदत केली, त्यांच्यावर देवाने कशी दया केली, त्यांच्या विश्वासाप्रमाणे देवाने त्यांना कसं प्रतिफळ दिलं. महासंकटाच्या काळाच्या वेळेला जेव्हा पहिला महाजलप्रलय झाला होता तेव्हा देवावर विश्वास ठेवणाऱ्या नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला देवाने कसं वाचवलं आपण बायबलमध्ये बघतो. देवाने अब्राहमाला कसं वाचवलं, देवाने दाविदासाठी कशी अद्भुत कामं केली, देवाने दानिएलाला सिंहाच्या गुहेत कसं वाचवलं. किती उदाहरणं आपण बायबलमध्ये बघतो. आणि ही सगळी आपल्यासाठी अशासाठी लिहून ठेवलेली आहेत, अशासाठी की ती वाचून आपल्याला समजावं की तो विश्वसनीय देव आहे. विश्वसनीय. तो प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करायला तयार असतो. तो प्रत्येक वेळेला आपला आवाज ऐकून, आपला धावा ऐकून आपल्याला उत्तर द्यायला तयार असतो. आपल्याला माहीत असायला पाहिजे की तो किती विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होणार नाही हे आपल्याला समजावं म्हणून ह्या सर्व घटना बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शेवटचा काळ सुरू आहे. महासंकट जगावर येत आहेत, परंतु त्याचबरोबर लक्षात ठेवा देवाने स्वर्गातून त्याचा हात लांब केलेला आहे. देवाने स्वर्गातून आकाशातून खाली हात केलेला आहे माणसाला धरण्यासाठी. ज्यांना देवाचा हात धरायचा आहे आणि वाचायचा आहे ते स्वतःला वाचवू शकतात, आणि ज्यांना देवाचा हात धरायचा नाही आहे ते मात्र खाली चालले आहेत विनाशाच्या गर्तेमध्ये. जग विनाशाच्या गर्तेत चाललेलं आहे.
तुम्हाला आणि मला वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे, देवावरचा विश्वास. हा विश्वास आम्हाला वाचवू शकतो, हा विश्वास आम्हाला जिवंत ठेवू शकतो, हा विश्वास आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो आणि हा विश्वासच आम्हाला देवाचे सगळे आशीर्वाद मिळवून देऊ शकतो. येशू म्हणतोय की देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. इथे माणसाचा प्रश्न नाही आहे, इथे एखाद्या वस्तूचा प्रश्न नाही आहे, इथे एखाद्या जागेचा प्रश्न नाही आहे. अमुक माणसावर भरवसा ठेवा. आपण किती वेळेला एखाद्या माणसाच्या बाबतीत फार बिनधास्त असतो की अमुक माणूस मला कधीही मदत करायला तयार असणार, तमुक माणूस कधीही मला मदत करणार. माणसांच्या बाबतीत आपण अशा रीतीने कितीतरी खात्रीपूर्वक बोलतो, पण येशूने आपल्या शिष्यांना कोणत्याही माणसाची खात्री दिलेली नाही आहे आणि आपण कोणत्याही माणसाची खात्री धरू नये. कारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माणूस आपला शब्द बदलतो, देव कधीच बदलत नाही. आमचा भरवसा एखाद्या वस्तूवर असता कामा नये. ही वस्तू आम्हाला वाचवू शकते, ही वस्तू आम्हाला जीवन देऊ शकते, ही वस्तू आम्हाला सुरक्षित ठेवू शकते. ती कितीही भारी वस्तू का असेना, कोणतीही वस्तू आपल्याला वाचवू शकत नाही, कोणताही माणूस आपल्याला वाचवू शकत नाही, कोणतीही जागा आपल्याला वाचवू शकत नाही. या शेवटच्या काळात आपल्याला देवावरच्या विश्वासाची गरज पाहिजे. देवावरचा विश्वास, आपल्या हृदयात देवावरचा विश्वास असला पाहिजे आणि हा देवावरचा विश्वास ख्रिस्त येशूच्याद्वारे असला पाहिजे. कारण आपण सगळे पापी आहोत आणि देवासमोर थेट जाऊन उभे राहू शकत नाही आणि आपण थेट देवासमोर काही मागू शकत नाही. कारण आपल्या पापांमुळे देव आणि आपण आपल्यामध्ये पापाची आडभिंत होती, पण ही आडभिंत प्रभू येशूच्या क्रूसावरील बलिदानामुळे पाडण्यात आलेली आहे. म्हणून जेवढे येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवावर विश्वास ठेवत आहेत, जेवढे येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाशी जोडले गेलेले आहेत, त्या सगळ्यांना आशा आहे, त्या सगळ्यांना खात्री आहे, भरवसा आहे की देव आम्हाला कधीच सोडणार नाही, देव आम्हाला कधीच टाकणार नाही. या जगात काहीही घडो, कितीही भयानक गोष्टी घडो, कितीही जगाची उलथापालथ हो, पण देव आम्हाला सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनात अशी वेळ येईल की तुम्हाला असं वाटेल संपलं सगळं, काहीच मार्ग दिसत नाही, या दुःखातून या संकटातून बाहेर येण्याचा काहीच रस्ता दिसत नाही आहे. लक्षात ठेवा, देव तुमचा आवाज ऐकायला आणि तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही कोणत्याही वाईट अवस्थेमध्ये असा, कोणत्याही कठीण स्थितीमध्ये असा आणि भयानक अवस्थेमध्ये तुम्ही असाल, तिकडे सुद्धा येऊन देव तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुमच्या हृदयात देवावरचा आणि प्रभू येशूवरचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा विश्वास सांभाळा. तुमच्या हृदयातला विश्वास सांभाळा आणि विश्वास वाढवा. कारण मी तुम्हाला म्हटलं की हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे, हाच एकमेव या शेवटच्या काळात वाचण्याचा मार्ग आहे. सैतान माणसाच्या विश्वासावर हल्ले करत आहे, विश्वासावर जोरदार हल्ले सुरू आहेत. ज्यांना मुळी देवावरचा खरा विश्वासच नाही आहे, ज्यांनी प्रभू येशूला ओळखलेलंच नाही आहे किंवा ओळखूनसुद्धा नाकारलेलं आहे, अशा लोकांना सैतान वेगवेगळ्या दुःखात आणि संकटात पाडतच आहे. पण ज्यांनी ख्रिस्त येशूला ओळखून विश्वासाचा मार्ग पत्करलेला आहे, त्यांच्या विश्वासावर हल्ले सुरू आहेत. तुमच्या आजूबाजूला खूप गोष्टी घडतील. सैतान तुमच्या विश्वासावर हल्ला करत आहे की तुमचा विश्वास ढळला पाहिजे. म्हणून तर एफेसकरास पत्रामध्ये विश्वासाला ढाल म्हटलेला आहे. आमच्याकडे जो विश्वास आहे तो विश्वास म्हणजे आमची ढाल आहे. एक ढाल ज्याप्रमाणे शत्रूच्या सगळ्या हल्ल्यापासून आपलं रक्षण करायला समर्थ असते, त्याप्रमाणे विश्वास आपल्याला सैतानाच्या सगळ्या हल्ल्यापासून वाचवायला समर्थ आहे. म्हणून सैतान आपल्या विश्वासावरच हल्ले करत आहे. हा विश्वास ढळला पाहिजे, हा विश्वास कमजोर झाला पाहिजे आणि हा विश्वास गळून गेला पाहिजे. एकदा ती ढालच तुमच्या हातातून पडली म्हणजे शत्रूचं काम सोपं आहे की लगेच तो तुमच्यावर वार करू शकतो आणि तुम्हाला नष्ट करू शकतो. ज्याच्या हातामध्ये ढाल आहे त्याला संपवणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण तो ढालीने सगळे वार घेतो आणि स्वतःचा बचाव करतो. पण ज्याची ढाल हातातून पडलेली आहे त्याच्यावर मात्र शत्रू सहज तलवारीने किंवा सुरीने वार करू शकतो आणि त्याला ठार करू शकतो. ही विश्वासाची ढाल पडू देऊ नका.
सैतानाचे हल्ले सुरू आहेत, ही ढाल तुमच्या हातातून खाली पडावी म्हणून. तुम्ही या ढालीतून तुमची ही ढाल खाली पडून तुम्ही रिकामे व्हावेत म्हणून सैतानाचे प्रयत्न सुरू आहेत. जोरदार तो हल्ले करत आहे, पण ही विश्वासाची ढाल पडू देऊ नका. तुमच्या जीवनातल्या कठीण स्थितीत देवाने तुम्हाला कशी कशी मदत केलेली आहे त्याची या काळात आठवण करा. निश्चितपणे देवाने त्याच्या प्रेमाचा आणि सामर्थ्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या मागच्या अनेक काळामध्ये दिलेला आहे, त्याची आता या कठीण काळामध्ये आठवण करा. म्हणून तर देव इस्रायल लोकांना नेहमी सांगत होता, आठवा मी तुमच्यासाठी तांबडा समुद्र कसा दुभंगविला, आठवा मी तुम्हाला शत्रूच्या हातातून कसं वाचवलं, आठवा मी तुमच्यासाठी आकाशातून अन्न कसं दिलं, आठवा जेव्हा तुम्हाला तहान लागली तेव्हा मी दगडातून पाणी कसं काढलं. का देव सांगतोय आठवा? कारण जेव्हा आपण या गोष्टींची आठवण करतो तेव्हा आपला विश्वास अधिक मजबूत होतो की तो देव ज्याने मला त्या संकटातून बाहेर काढलं, ज्याने मला त्या आजारातून बरं केलं, ज्याने मला त्या दुःखातून वाचवलं, तो आजही जिवंत आहे, तो माझ्याबरोबर आहे, तो माझ्यावर प्रेम करतो, तो मला सोडणार नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचे मागचे सगळे अनुभव रोज आठवत राहा. तुम्ही संकटात असताना देवाने तुम्हाला कशी मदत केली होती, तुम्ही आजारात असताना देवाने तुम्हाला कसं बरं केलं, तुम्ही दुःखात असताना देवाने तुमचं कसं सांत्वन केलं, त्याने तुमचे कसे अश्रू पुसलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आठवत राहा, ज्यामुळे तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल, तुमचा विश्वास अधिक मजबूत होत जाईल, अधिक सामर्थ्यशाली बनत जाईल. आणि एकदा ही विश्वासाची तुमची ढाल पक्की झाली की शत्रूने किती हल्ले केले तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपलं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून प्रभू येशूने दिलेलं हे फार मोठं औषध आहे, येशूकडून मिळालेलं औषध आहे. तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, याच्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं औषध किंवा दुसरं कोणतंही मोठं उत्तर अस्वस्थ मनासाठी असू शकत नाही. अस्वस्थ मन, घाबरलेलं मन, व्याकुळ झालेलं अंतकरण, अशांत अंतकरण, यासाठी खरं एकच औषध आहे, एकच उपाय आहे, एकच उत्तर आहे, देवावरचा पक्का मजबूत आणि खरा विश्वास. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमच्या मागच्या जीवनाची आठवण करा, मागच्या दिवसांची आठवण करा की देवाने तुम्हाला कसं तुमच्या दुःखातून बाहेर काढलेलं आहे, देवाने तुमच्या आजारातून तुम्हाला कसं बरं केलेलं आहे, देवाने तुमचे अश्रू कसे पुसलेले आहेत, देवाने तुम्हाला तुमच्या गरिबीतून कसं बाहेर काढलेलं आहे, देवाने तुम्हाला साडेसाती आणि पणवतीमधून कसं बाहेर काढलेलं आहे, त्याने तुम्हाला कसं आशीर्वादित केलेलं आहे, त्याची आठवण करा. ही आठवण अशासाठी करा म्हणजे तुमचं हृदय देवाकडे लागेल आणि तुम्हाला समजेल की तो आजही जिवंत आहे. ज्याने तुम्हाला तेव्हा बरं केलं तो आजही बरं करायला समर्थ आहे. ज्याने तेव्हा तुम्हाला संकटातून बाहेर काढलं तो आजही तुम्हाला संकटातून बाहेर काढायला समर्थ आहे. ज्याने तेव्हा तुमचे अश्रू पुसले तो आजही अश्रू पुसायला समर्थ आहे. कारण बायबल म्हणतं, देवाचं वचन म्हणतं की मी जो आहे तो आहे, मी कधीही न बदलणारा देव आहे. आणि इब्री लोकासपत्र म्हणतं, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. तो काल जसा होता तसा आज आहे आणि तसाच युगानयुग राहणार आहे. काल जर त्याने तुमची प्रार्थना ऐकली होती तर तो आजही ऐकणार आहे, तो उद्याही ऐकणार आहे. काल जर त्याने तुम्हाला बरं केलं होतं तर तो आजही बरं करणार आहे. काल जर त्याने तुमच्या जीवनात अद्भुत केलं होतं तर तो आजही करणार आहे. आणि काल जर त्याने तुमचे अश्रू पुसले होते तर तो आजही पुसणार आहे. म्हणून मागच्या गोष्टी विसरायच्या नसतात, देवाचे उपकार विसरायचे नसतात, देवाचं प्रेम विसरायचं नसतं, देवाने आपल्यासाठी केलेली अद्भुत कामं विसरायची नसतात. कारण ही सगळी कामं आणि या सगळ्या आठवणी आपल्या आत्म्याला बळ देतात आणि आपला विश्वास वाढवतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उगाच नकारात्मक गोष्टी ऐकू नका आणि नकारात्मक गोष्टींकडे लक्ष लावू नका.
समजून घ्या की जेवढे तुम्ही नकारात्मक गोष्टी जास्त बघणार आणि जास्त ऐकणार तेवढी तुमची विश्वासाची ढाल कमजोर पडत जाणार. तुम्ही किती चुकीच्या गोष्टी ऐकता यावर अवलंबून आहे की तुमची विश्वासाची ढाल किती मजबूत राहणार किंवा कमजोर होणार आहे. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी ऐकत राहाल तर विश्वासात दुबळे होत जाल. याच्या बाबतीत वाईट झालं मग आता माझ्या बाबतीत पण होईल, अमुकाचं नुकसान झालं माझं पण होईल, तमुकाच्या बाबतीत वाईट घडलं मग आता माझं पण तसंच होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असल्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नका. आजकाल विश्वासणारे लोकसुद्धा थोडीशी सर्दी झाली किंवा थोडंसं अंग गरम झालं तरी घाबरतात, मला पण कोरोना झाला असेल का. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विसरला आहात का की तुम्हाला देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे आणि बायबल असं म्हणतं की तुमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा यामध्ये वास करतोय. हे आमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर बनलेलं आहे कारण देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा यामध्ये वास करतोय आणि तो जर यामध्ये वास करतोय तर ह्या शरीराला अमुक आजार झाला असेल का आणि तमुक आजार झाला असेल का, असले मूर्खपणाचे विचार करून आम्ही सैतानाला का वाव द्यावा आमच्या जीवनामध्ये काम करायला. आम्ही सैतानाला का दरवाजा उघडावा आमच्या शरीरामध्ये काम करायला. आम्ही सैतानाला का संधी द्यावी आमच्या शरीरामध्ये आजार आणण्यासाठी. विश्वास ठेवा, देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे तर तुमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे. विश्वासाने बोला की देवाचा आत्मा माझ्या शरीरामध्ये आहे, माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामुळे आजार त्याला स्पर्श करू शकणार नाही. माझ्या शरीरामध्ये पवित्र आत्मा वस्ती करत आहे, माझं शरीर हे देवाचं घर आहे, देवाचं मंदिर आहे, आजार त्यामध्ये राहणार नाही आहे. विश्वासाने बोला. जरा अंग गरम झालं, जरा सर्दी झाली, जरा काही त्रास जाणवला की मला पण कोरोना झाला असेल का, मला तमुक आजार झाला असेल का, काही लोक अंगावर छोटीशी गाठ जरी आली तरी मला कॅन्सर झाला असेल का, हे झालं असेल का, ते झालं असेल का. आपण सगळ्या चुकीच्या गोष्टी ऐकतो आणि त्या डोक्यामध्ये भरतात आणि त्याच आपल्या जीवनामध्ये काम करतात. चुकीच्या गोष्टी ऐकणं आणि बघणं बंद करा. देवाची वचनं वाचा. तुम्ही दिवसातून जर 50 वेळा हे वचन बोललात आणि वाचलात की माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतोय तर तुमच्या शरीरात आजाराचा अशुद्ध आत्मा थांबणारच नाही. कारण जेवढे तुम्ही बोलाल तुमचा विश्वास वाढत राहील, जेवढे तुम्ही बोलाल तुमचा विश्वास मजबूत होईल आणि सैतानाची हिम्मत राहणार नाही तुमच्या शरीरामध्ये आजार ठेवून देण्याची. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चुकीच्या गोष्टी ऐकणं आणि चुकीच्या गोष्टी पाहणं बंद करा. देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करा. देवाची वचनं वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा. ती आत्म्यामध्ये घेत राहा, ज्यामुळे तुमचा विश्वास अजून वाढत जाईल. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे देवाचे उपकार विसरू नका. देवाने तुमच्या जीवनात जे काही केलेलं आहे त्याची आठवण रोज करत राहा. रोज त्या गोष्टी आठवा, म्हणजे तुम्हाला अजून आनंद मिळेल, अजून शांती मिळेल की देवाने माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे, देवाने माझ्यावर एवढी दया केली आहे आणि देवाने जर तेव्हा दया केली तर आजही दया करणार. तेव्हा जर देव माझ्याबरोबर होता तर तो आजही माझ्याबरोबर आहे, तो मला सोडणार नाही. प्रभू येशू म्हणत आहे, तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. एकमेव सोल्युशन, एकमेव उत्तर, एकमेव औषध जे तुम्हाला आणि मला या भयानक काळामध्ये वाचवू शकतं, सुरक्षित ठेवू शकतं. आणि जग जरी विनाशाच्या गर्तेत गेलं तरी आपण विनाशाच्या गर्तेत जाणार नाही, कारण अविनाशी देवावर आपण विश्वास ठेवलेला आहे आणि तो जसा अविनाशी आहे तसे आपण सुद्धा त्याच्याबरोबर सदा सर्व काळ जिवंत राहणार. हालेलुया, 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 हालेलुया. आपण माणसांवर आणि वस्तूंवर नाही, जिवंत आणि अविनाशी अशा देवावर विश्वास ठेवलेला आहे, हे कधीच विसरू नका. देव आपल्यावर प्रेम करतो, त्याला आपली काळजी आहे आणि तो सगळं काही आपल्या भल्यासाठी करतो. देवावर विश्वास ठेवा. म्हणजे काय विश्वास ठेवा की तो प्रेमळ आहे,
तो माझा बाप आहे, खरा बाप आहे, माझी काळजी घेणारा, माझ्या सगळ्या गरजा भागवणारा, माझ्यावर प्रेम करणारा तो माझा बाप आहे. आणि ज्याप्रमाणे एक बाप आपल्या मुलाचं सगळं भलंच बघतो, त्याप्रमाणे माझा स्वर्गातला बाप माझं भलंच बघणार, तो माझं नुकसान करणार नाही. देवावर असा विश्वास ठेवा, देवावर असा भरवसा ठेवा की तो माझ्यावर प्रेम करतो, कारण तो माझा बाप आहे. मी त्याचा मुलगा आहे, मी त्याची मुलगी आहे. तो माझा बाप आहे, तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही, तो माझा त्याग करणार नाही आणि तो माझं नुकसानही होऊ देणार नाही. जरी नुकसान होताना दिसतंय तरी तो जे काही करणार ते माझ्या भल्यासाठी करणार. विश्वास ठेवा, देवाची वचनात घेत राहा आणि हा विश्वास वाढवत राहा. या विश्वासाला अधिक मजबूत करत राहा, कारण विश्वासाची ढाल जेवढी तुमची मजबूत तेवढे त्या दुष्टाचे हल्ले कमी कमी होत जातील. त्याने किती हल्ले केले तरी तुम्ही गळणार नाही, मरणार नाही, नष्ट होणार नाही, तुमचा विनाश होणार नाही, कारण तुमच्याकडे विश्वासाची मजबूत ढाल आहे जी त्या दुष्टाचे सगळे हल्ले परतवून लावायला समर्थ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.